हाय, हॅलो. कसे आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच असायला हवे. मी सुवर्णा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आज ना मी तुमच्यासोबत ना सोबत कसं डेली रुटीन असतं आणि दिवसभर काय काय करते ते सर्व शेअर करणार आहे. त्याच्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठले आणि फ्रेश वगैरे स्वयंपाकाला लागले. सकाळी पिऊ झोपलेलीच असते, त्यामुळे मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि गर्दी पण खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे खूप काम वगैरे येतं, त्यामुळे मी त्याच्या पहिले स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक तर बनून झाला होता, पण तुम्ही बघू शकता मला किती घाम आला होता, कारण की गर्मी खूपच वाढली आहे आणि त्यामुळे सर्वच खूप परेशान आहे. इकडे पिऊ पण छान अशी उठली होती आणि खेळायला लागलेली आहे. नंतर पिऊला पण आंघोळ घातली आणि मी पण आंघोळ वगैरे केली आणि मस्त असं तयार होऊन आम्ही निघालो पिऊला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी, कारण की ना तिला रात्री थोडासा असा फीवर होता, तर म्हणलं चला तिला दाखवून आणावं. डॉक्टरांनी पिऊला चेकअप वगैरे केला आणि काही एवढं जास्त फीवर नव्हतं म्हणून काही औषध वगैरे दिलं आणि आम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर पिऊ मॅडमचा असा मूड होता. मग म्हणलं चला बाहेर आलोय तर काही फ्रुट्स वगैरे पण घेऊ. फ्रुट्स वगैरे घेतले आणि घरी आल्यावर पिऊच्या पप्पांसोबत थोडा टाइम स्पेंड केला. नंतर पिऊला पण औषध वगैरे पाजले आणि ती मस्त अशी झोपी गेलेली होती आणि रात्री पिऊला फीवर आला होता म्हणून तिचे पप्पा पण आज कामावर नव्हते गेले, घरीच होते तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. मग सर्वांनी मिळून जेवण वगैरे केले आणि पिऊच्या पप्पांना छान असे मँगो कट करून दिले, त्यांनी ते मस्त असे एन्जॉय केले. सकाळपासून घरात खूप असा पसारा झालेला होता, कारण की तुम्ही तर आजारी असते तर मला सर्व वेळ तिच्यासोबतच जातो. मग पटपट अशी सर्व कामं करायला घेतली. मी माझे माझे काम वगैरे आवरत होते आणि दोघे आपले मस्त अशी शांत झोपी गेलेले आहे. आज पिऊचे पप्पा घरी होते, तसे तर ते घरी संडेलाच राहतात फक्त, पण पिऊला रात्री थोडा फीवर होता, त्याच्यामुळे त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पिऊच्या पप्पांनी आज सुट्टी घेतली होती. सर्व काम वगैरे आवरलं की किती छान असं वाटतं आणि तो आनंदाचा क्षण असतो असं मला वाटते. मग नंतर आज पिऊचे पप्पा घरी होते म्हणून म्हणलं त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवावं, म्हणूनच मी रस काढण्यासाठी घेतलं आणि त्यांना रस काढून फ्रीज मध्ये थंड झालं की मग ते खाण्यासाठी आवडतं. म्हणूनच दुपारी काम वगैरे आवरले आणि 3 वाजता मी रस बनवण्यासाठी बसलेली होती. सर्वात पहिले आंब्याला मस्त अशी सोडून घेतले, कट केले आणि नंतर मिक्सर मधून छान असं रस काढून घेतला. रस पण मग मस्त छान असं रेडी झालेलं होतं. नंतर त्याला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवले आणि मग दुपारी थोडा पिऊ सोबत टाइमपास केला, काही वेळ मोबाईल मध्ये एडिट करत बसले. नंतर मग संध्याकाळी उठली, छान अशी फ्रेश वगैरे झाली. पिऊसाठी पण काही स्नॅक्स बनवले होते, ते तिने छान असे एन्जॉय केले. नंतर आमच्या दोघांसाठी चहा बनवला आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त अशी प्रॅक्टिस केली, ती आम्ही दोघांनी एन्जॉय केली आणि नंतर मग कपडे काढायला जात होते
तर पिऊक माझ्या पहिले गेले आणि ती अशी कपडे काढत होती. नंतर तिला खेळण्यामध्ये बिझी केले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. पिऊचे पप्पा पण गॅलरीत बसूनच तिथंच आपले काम वगैरे करत होते. मी पण त्यांच्यासोबत थोडा टाइमपास केला. पिऊ तर आपली छान अशी खेळतच होती. संध्याकाळची देवपूजा वगैरे केली आणि नंतर जेवणासाठी आलो सर्व. जेवण केल्यानंतर सर्वांनी मिळून आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर गेलो. आईस्क्रीम वगैरे खाल्ले आणि असा आमचा दिवस